व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये भेटतोय. आपण आलो शिल्पसृष्टी पाहण्यासाठी. तर व्हिडिओचा फर्स्ट पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा. तो सांगण्याचा माझा प्रयत्न हाच आहे की सावित्रीबाई फुलेंचं जे माहेर घर आहे किंवा त्यांचं जन्मभूमी तो आपण त्यांचा जो वाडा आहे राहताघरचा वाडा तो आपण व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. त्यात आपण शिल्पसृष्टी दाखवणार आहोत ती म्हणजे वाड्याच्या अगदी समोरच आहे. तर वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ शूट करणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. करू आपण व्हिडिओला सुरुवात. तर तुम्ही जी माझ्या मागे ही जी शिल्पसृष्टी बघताय तर ही शिल्पसृष्टी इथे रिकामी जागा होती. वैयक्तिक ग्रामस्थांची जागा होती. त्यांना या जागेचं पुनर्वसन जागा देऊन सर्वांच्या लोकवर्गणीतून ही सगळी शिल्पसृष्टी उभी करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. तर इथे बघू शकता ज्योतिराव फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा विवाह झालाय तो इथे दाखवण्याचा या छायाचित्रात प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर विवाहाची जी नोंद आहे 1840 ही दाखवलेली आहे. तर माझ्या मागे बघू शकता स्वतः महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना शिक्षण देत आहेत. ही सगळी बाराखडी शिकवतायत. जेव्हा चिखलफेक केली होती पुण्यात ज्यावेळेस त्या मुलींची शाळा घेण्यासाठी बाहेर पडत होते तेव्हा त्यांच्या लोकांनी शेण फेकलं चिखल फेकला आणि त्यांचा खूप विरोध केला. तरी त्या परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाईंनी मुलींना शाळा शिकवली आणि त्या सगळ्यात अख्ख्या भारतात सगळ्यात पहिली मुलींची शाळा चालवणाऱ्या या सावित्रीबाई फुले होत्या. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले ज्यावेळेस शिक्षण देत होते तर ते नुसतं शिक्षण देत नव्हते तर ते हसत खेळत शिक्षण असायचं. की थोडक्यात बघा हे सगळं हसत खेळत शिक्षण चाललंय की मुलं टाळ्या वाजवतात हे मध्ये काहीतरी खायला ठेवलेलं दिसतंय तुम्हाला हे हसत खेळत शिक्षण होतं. आणि त्यासोबत शिक्षण पण व्यवस्थित घेतलं जात होतं त्यांचं. तर पुढे पुढे आपण बघणार आहोत. त्यांनी त्या टायमिंगला ज्या महिला गरोदर असायच्या त्यांना पण मोठं योगदान राहिलेले सावित्रीबाईंचं. त्यांनी गरीब मुलांसाठी अन्नदान पण केलं होतं. त्या असे विविध उपक्रम राबवत होते. दलित बांधवांसाठी तर त्यांनी पहिली विहीर खुली केली होती जेणेकरून सर्व त्यातून पाणी पितील. जाती बेटीचं त्यांनी जे अनटचेबिलिटी ही सगळी नष्ट केली होती सर्वप्रथम. त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेले बाबासाहेबांचं आणि सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं. त्यानंतर नाईट स्कूल चालू केल्या त्यांनी. त्यानंतर परत मैतीला यावेळेस पहिले काय होतं सती सिस्टीम फॉलो केली जायची. सती म्हणजे ज्या महिलेचा नवरा मृत झालाय किंवा वारलाय त्याच्या धर्मपत्नीने त्यांनी सती जायचं. ती सिस्टीम पण त्यांनी थांबवली. यात तुम्ही बघू शकता की प्रेत दाखवलंय स्त्री दाखवली आणि ह्याच्यात विरोध करतायत की तुम्ही सती जाऊ नका म्हणून. तर जे तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रात त्यांनी स्वतः राबवलं आणि बाहेर पण पूर्ण भारतात तिथला आदर्श घेऊन संपूर्ण राबवण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा एक समाज चालू केला तो म्हणजे सत्यशोधक समाज. आता आपल्याकडे 4 समाज होते तर त्याचे मी सगळं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन किंवा व्हिडिओच्या खालच्या लाईनमध्ये मी ते सगळे 4ही समाजांची नावं देणार आहे. सत्यशोधक समाजाचे जे फाउंडर मेंबर होते ते स्वतः महात्मा ज्योतिराव फुले होते जे इथे बसलेले आहेत. आणि प्रबोधन करण्यासाठी स्वतः सावित्रीबाई फुले जनतेला प्रबोधन करताना ते दाखवलेलं आहे.
तर तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा कसा आवडला? तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ.